नमस्कार. आज मी आपल्यासमोर लाईव्ह आलो आहे. खरं म्हणजे दुःख आहे की आनंद आहे, त्यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची आहे की मला अभिमान आहे माझ्या मित्राचा, सुनील काळेचा, ज्यानं देशासाठी बलिदान दिलं, वीर मरण पत्करलं. प्रथमतः मी आभार मानतो महादेव जाधवर, आभार मानतो वंजारी सेवा संघ अध्यक्ष राहुलजी जाधवर यांचे, की त्यांनी मला आज माझा मित्र सुनील काळे याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आमंत्रित केलं. तसेच मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. जितेंद्र मानकर सर, आपलाही आभारी आहे की आपण हे लाईव्ह बघतायत. खूप 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 असं मनामध्ये एक दुःख आहे, परंतु एका गोष्टीचा गर्वही आहे की पुलवामा जिल्ह्यामध्ये जी अतिरेकी कारवाया चालू आहेत, अतिरेक्यांची जी दहशतवादी भ्याड हल्ले चालू आहेत, त्यामध्ये माझा मित्र पानगावकरांचा सुपुत्र, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील दत्तात्रय काळे उर्फ किशोर, आम्ही त्याला किशोर म्हणायचो, त्याला वीर मरण आलं. शहीद झाला. त्याच्यासाठी मी प्रथमतः त्याच्या आईला पहिला सलाम करतो की त्या मातेनं असा एक वीर आणि धाडसी पुत्र आपल्या देशासाठी दिला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या संत तुकारामांच्या वाणीप्रमाणे तो मित्र माझा असा होता, सर्वांना खूपच सहकार्याची भावना ठेवून तो कसल्याही कामाला मोठी मदत करत होता. आम्ही 5वीपासून, मी पानगावचा नाही, बार्शी तालुक्यातीलच आहे, धोत्रे या गावातला, परंतु पानगावमध्ये माझी आई सर्व्हिसला असल्यामुळं आम्ही त्या गावामध्ये राहायला आलो. आल्यानंतर प्रथमतः पानगावमध्ये पहिला संत तुकाराम विद्यालयामधील विद्यार्थी सुनील काळे हा माझ्या बेंचवर होता. 2 सेकंदात त्यानं मला सहकार्याची भावना दिसली त्याच्यामध्ये, म्हणून आमची खूप गाढ मैत्री झाली. माझे वडील अपंग माजी सैनिक होते. त्यांचा एक पायसुद्धा देशसेवेतच मिलिटरीमध्ये असताना त्यांनी सीमेवर गमावला होता. त्यालाही त्या गोष्टीचा खूप आनंद व्हायचा की एका पायानं माझे वडील सायकल मारायचे. म्हणजे वेगळं वाटायचं गावामध्ये सुनीलचं आणि माझी मैत्री, आणि आमच्या वडिलांनी आम्हाला काही गोष्टीचं ट्रेनिंग द्यायचं. सुनीलचे वडील तर स्वभावानं खूपच सुंदर होते, परंतु सुनीलला त्यांच्या वडिलांचा सहवास कॉलेजच्या पर्यंतच लाभला आणि दादा आम्हाला सोडून त्यावेळेस गेले. एक त्या दुःखातून सावरत त्यानं भरती व्हायचा निर्णय घेतला आणि सुनीलनं खूप मेहनत केली, खूप व्यायाम आणि एक त्याच्यामध्ये जिद्द होती की मला भरती व्हायचं आहे, मला देशसेवाच करायची. मी पण त्याच्याबरोबर भरतीला जायचो. नंतर मी कोर्टामध्ये सर्व्हिस लागलो आणि तो CRPFमध्ये भरती झाला. त्यानंतर आम्ही काही दिवस एकमेकापासून शरीरानं फक्त लांब गेलो, परंतु आमचे कॉन्टॅक्ट सतत चालू असायचे. एकमेकाच्या सुखदुःखाला सतत आम्ही फोनवरून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बोलत असायचो. कधी कधी त्याचा फोन लागत नसायचा, त्याची ड्युटीज तशी असायची. खूप वाईट वाटतं की आज माझा मित्र सर्व पानगावकरील सर्व आमच्या मित्रांना, मला सर्वांना सोडून गेला, आमच्या अगोदर गेला. परंतु आम्हा सर्वांना एक गर्व आहे की त्यानं देशसेवेसाठी 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालून न घाबरता लढत राहिला. शेवटी वीरमरण पत्करलं. घराच्या समोर त्यानं त्याचा फर्ज
हाच त्यानं समोर घेतला. धाडशी आणि मनमुळावू व्यक्तिमत्व असल्यामुळं दोस्तीच्या दुनियातला आमचा राजा माणूस आम्ही हरवला. खरंच आज बोलताना मला अश्रू अनावर होत आहेत, म्हणजे होणारच आहेत. परंतु आज इथं बरेचसे मला लाईव्ह बघतायत, मला थोडंसं आवरावं लागतं आहे. मोहन गीते आहेत, त्यानंतर प्रकाश कुंदरकर आहेत, आमचे राहुल जाधवर सर आहेत. या सर्वांच्या वतीनं आणि संपूर्ण पानगावकर आणि महाराष्ट्राच्या वतीनं, पूर्ण भारत देशाच्या वतीनं मी सॅल्यूट करतो सुनीलला. शेतीची आवड असणारा, प्रत्येक वेळेस आला की तो पहिला शेतामध्ये जाणार, पुढं आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीचं प्लॅनिंग करायचं आहे हे बघणार. आमच्या लहानपणीच्या आठवणी अशा असायच्या की आम्ही शाळेतून आलो, दप्तर ठेवलं की याच्या नाही तर त्याच्या घरी, आम्हा दोघांपैकी आम्ही एकमेकाच्या घरी ताट घेऊन जेवायला जायचो. एकमेकाची भाजी खायची, जेवण करायचं. त्यानंतर सर्व झालं की थेट त्याच्या शेतामध्ये जायचं. त्याच्या शेतामध्ये आपण त्याला खरबूज वगैरे असं म्हणतो, काकडी, हे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं, मिरची असायची, टोमॅटो असायचे. बरंचसा आम्हाला आनंद यायचा की त्यानं कधी आम्ही त्याच्या शेतामध्ये जाऊन जेवण करायचं. ते झाल्यानंतर उन्हात आम्ही पहिली उडी मारायची ती त्याच्या विहिरीमध्ये. विहिरीला पाणी खूप होतं. वडील त्याचे मार्केट कमिटीमध्ये सर्व्हिसला होते, त्यामुळं त्यांनी चांगलं पद्धतीनं शेतीची सजावट केलेली होती. शेतीमध्ये त्याला खूप आवड होती. प्राणी मात्रावर तर खूप 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 त्याचा एक जीव असायचा. त्याचा एक डॉगी होता. त्या डॉगीलासुद्धा त्याने असे चिपडे जे असतं डोळ्याला येतात किंवा डोळ्यात पाणी येतं ते त्याने हाताने पुसायचा. मी कधी त्याला म्हणायचो, अरे काय हे असं करतो, परंतु तुला नाही कळायचं. हे त्याचे शब्द मला अजूनसुद्धा आठवतात. आणि मी सुद्धा त्याच्या बऱ्याचशा गोष्टी शिकलो. खरंच एक व्यक्तिमत्वच वेगळं होतं. स्वभावातून बरंच काही त्यानं मला शिकवून दिलं. व्यायामाची आवड असायची. आम्ही स्टडी रूमला 10वीच्या वर्गामध्ये असताना दोघंजण आम्ही स्टडी रूमला जायचो. वर्गामध्ये सर्व बाकीचे विद्यार्थीही असायचे. आम्ही अभ्यास खूप करायचा दोघांनीही. अभ्यास करून रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठून रनिंग आणि व्यायाम, पुलअप्स, डबल बार, जिम्नॅस्टिकचाही तो चॅम्पियन असल्यासारखाच होता. खूप जिम्नॅस्टिक करायचं त्यांनी. मलाही आनंद वाटायचा की त्याच्याबरोबर मलाही व्यायाम करायला मिळायचा. माझे वडील पण सकाळी लवकर यायचे तिथं, आम्हाला थोडंसं सांगायचे की अशा पद्धतीने जिम्नॅस्टिक करावं, हे करावं. आम्ही त्या पद्धतीनं ते करत राहायचो. त्याची तब्येत ही खूप स्ट्रॉंग होती. त्याला आवडच होती, त्यामुळं त्यानं एक धाडसानं CRPF जवान म्हणून भरती झाला आणि तिथं त्यानं आपली सेवा 20 वर्षापर्यंत संपवायला, आता 12 जुलैला 20 वर्ष त्याला कंप्लीट होत होती. त्याची इच्छा होती की अजून मी काही दिवस माझ्या मातृभूमीची सेवा करावी, म्हणून त्याने वाढवूनही घेण्याचा प्रयत्न केला. त्याची इच्छा होती की अजून मी काही दिवस सेवा करणारच. माझ्या अंगामध्ये जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये जबरदस्त पॉवर आहे, तोपर्यंत मी ह्या देशाची सेवा करणार, हे त्याचं वाक्य मला अजूनपर्यंत आठवतं. त्याच्याशी बरोबर असं अतिरेकी कारवाई घडण्या अगोदर आम्ही फोनवर बऱ्याच वेळेस व्हिडिओ कॉलिंग करून बोलायचो. ते बोलताना त्याचे शब्द माझ्या सतत एकच मला आठवतं. व्हिडिओ कॉलिंग करून त्यांनी मला बोलला होता आणि मला सांगितलं होतं की मला तो बाळू म्हणायचा, बाळू मला काही होत नाही, कारण माझं हे बुलेट प्रूफ जॅकेट आहे, ह्याच्यामधून गोळी येत नाही, लागत नाही. वरती पण त्याला बुलेट प्रूफ होतं. माझी तू काळजी करू नकोस, इथं फक्त थंडी जास्त आहे रे, खूप संरक्षण करावं लागतं, सारखं बर्फ पडतो, जेवणाचंही थोडंसं वेळेवर मिळत नाही. अशा पद्धतीचं त्याचं बोलणं हे मला खूप वाईट वाटायचं, परंतु अभिमानी असायचा की माझा एक मित्र सीमेवर आपल्यासाठीच, सर्वांसाठी
डोळ्यात तेल घालून अतिरेक्याचा सामना करण्यासाठी बसला आहे. खूप वाईट वाटतं. मी त्याच्यासाठी एक गाणं गातो आहे. एक गाणं आहे. मला आज माझे वर्गमित्र सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने, सर्व वर्गमित्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने शब्दरूपातनं, कुणी कशातनं श्रद्धांजली आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माझे एक वर्गमित्र आहेत, त्यांचं नाव आहे भाऊ शिवाजी कानगुडे. यांनी एक कविता मला पाठवली. मी ते गाण्याच्या रूपातून मी आपल्यासमोर व्यक्त करतो आहे. थोडं समजून घ्या, कारण एवढं मला काही जमणार नाही, परंतु शक्यतो मी ट्राय करतो. ब्लूटूथ चालू करा. Bluetooth connected. जय हिंद. ईश्वर तुझी हिम्मत देशासाठी दिली जान. ईश्वर तुझी हिम्मत देशासाठी दिली जान. आम्हा सर्व मित्रांना रे आहे तुझा रे अभिमान. ईश्वर मित्रा तुला सलाम आहे आमचा. शौर्य तुझे एवढे दोघांना घातले कंठस्नान. शौर्य तुझे एवढे दोघांना घातले कंठस्नान. अमर होनी देशासाठी झालास रे तू अमर जवान. देशासाठी अमर होऊन किशोर मित्रा तुला सलाम. धन्यवाद. मी जास्त गाऊ शकणार नाही, कारण शब्द लवकर फुटत नाहीत. मी दुसरं गाणं आणखी गाईन नंतर. पण खरंच त्याचे अनुभव सांगणं म्हणजे गावातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला त्याच्याविषयी एक अभिमान आहे की तो खूप धाडस त्याच्यामध्ये त्यानं दाखवत होता. ज्यावेळेस बी त्याने येत होता, आमच्या मित्रामध्ये ज्यावेळेस येत होता, अगोदर येताना त्याने आम्हाला कॉल करायचा, आम्हाला सांगायचं की या टायमाला इथं ये. त्याने आता एक घर पण बांधलं होतं बार्शीमध्ये. 12 जुलैला तो रिटायर आहे, यानी की त्याची नोकरी 12 जुलैला 20 वर्षे कंप्लीट होत होती. त्याने सेवा वाढवून घ्यायची का नाही घ्यायची हा निर्णय नंतरचा होता, परंतु त्याने आम्हाला सांगायचा की आता घरामध्ये असं फर्निचर करूया, तसं करूया. आम्ही आता बार्शीमध्ये आल्यानंतर एकदम मस्त जीवन जगणार. खूप दिवस बाहेर राहिलो, नोकरी केली, खूप म्हणजे त्या नोकरीमध्ये किती वडाताण असते हे केलेल्या लोकांना आणि आपल्यालासुद्धा माहितीच आहे. त्याच्या या गोष्टी आम्हाला खरंच म्हणजे आत्ता एवढ्या आठवतात की मैत्री काय असते ही आज मी जाणवलं मला. माझ्या जीवनामध्ये मी कितीतरी शहीद झालेलं ऐकलं, गेलो असेल मी तिथं, परंतु आज मला एक शहीद जवान काय असतो, एक मैत्री काय असते हे आज जाणवलं. मित्रांनो, सर्वजण मला पाहत आहेत. मला खूप आनंद होतो आहे की माझ्या मित्रासाठी, माझ्या
किशोरसाठी, माझ्या सुनीलसाठी तुम्ही लाईव्ह एवढ्या उशिरासुद्धा मला बघताय. खरंच खूप ग्रेट आहे तो, की त्यानं विचार एक गोष्टीचा केला होता की माझं घर आहे हे नंतरचा भाग आहे, पण देशसेवा अगोदर. त्याच्या देशसेवेला सलामच करायला पाहिजे. कारण 2 महिन्यापूर्वीच त्याची सुट्टी रजा मंजूर झालेली होती. त्याला यायचं होतं, परंतु काही गोष्टींनी साथ दिली नाही. मध्येच लॉकडाऊन आलं, प्रमोशन त्याला झालं. 6 जूनला त्यांनी 3 अतिरेक्यांना कंठस्नान अगोदर दिलं होतं. धाडसाचा विचार करा की 3 लोक तो एका टायमाला जर कंठस्नान देऊ शकत असेल, मारू शकत असेल, तर तो वीर कसा असेल. त्यानंतर ही कारवाई, याच्यामध्येही ज्यावेळेस त्यांनी पुढं सरकत गेला, त्याला माहिती होतं पुढं धोका आहे, खतरा आहे. पण आपल्या देशबांधवांना सुद्धा काही झालं नाही पाहिजे, त्यांच्यावर धोका नाही ओढवला पाहिजे. पुलवामामध्ये जे निष्पाप लोक आहेत त्यांना आपण वाचवलंच पाहिजे. जर त्यांना धोक्यात घातलं तर आपला देश धोक्यात आहे, ही त्याची भावना त्याच्या मनामध्ये असेल. म्हणून तो पुढं सरकत गेला, माघारी वळला नाही. आणि 2 अतिरेकी ज्यावेळेस समोर आले अचानक, त्यांना पहिलं त्यानं कंठस्नान घातलं. त्यांच्या भ्याड हल्ल्याला खूप जोशमध्ये त्यांनी उत्तर दिलं आणि दोघांना तिथं मारून, असतील थोडे जास्त, पण त्यांनी घाबरला नाही. मृत्यूला जर त्यांनी घाबरत असता, फर्जपासून जर त्यांनी लांब जायचा प्रयत्न केला असता तर तो वाचला असता. पण त्याला ते नाही. त्याला एकच होतं की आपल्या लोकांचा जीव धोक्यातून बाहेर काढणं. म्हणूनच तो तिथं उतरला आणि न घाबरता पुढे सरकत गेला. मी एक गाणं आणखी तयार केलेलं आहे. ते गाणं मी फेसबुकवर महादेव जाधवरे अकाउंटला मी सगळीकडं शेअर केलेलं आहे. आणि आजच माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब, आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचप्रमाणे माजी आमदार दिलीपराव सोपल साहेब, त्याचप्रमाणे इतर आणखी बरेचसे मान्यवर त्याच्या घरी येऊन त्यांच्या घरातील लोकांशी भेट घेऊन सांत्वन करून गेलेले आहेत. मी माझं एक गाणं आहे ते मी गाणार आहे आता आपल्यासमोर. जरा समजून घ्या, कारण गाणं जरा मला गाणं म्हणजे आता शब्द फुटत नाहीत लवकर. कृपया समजून घ्या. एक भावना आहेत त्या मनातले मी फक्त तुमच्यासमोर व्यक्त करतो. मेरे दोस्त सुनील याद करेंगे सदा, तू हमारे दिलों से नहीं है जुदा. मेरे दोस्त सुनील याद करेंगे सदा, तू हमारे दिलों से नहीं है जुदा. मेरे दोस्त सुनील याद करेंगे सदा, तू हमारे दिलों से नहीं है जुदा.
दिलों को तूने जीत लिया, लड़ते लड़ते हो गया अमर मेरे दोस्त सुधीर, याद करेंगे तुझे हम तुम्हारे दिलों से नहीं है जुदा। ना डरते हुए आगे बढ़ते तूने दो आतंकियों को मार गिराया तूने, फख्र से दोस्तों का सीना चौड़ा हुआ, लड़ते लड़ते भारत माँ के लिए तूने दिया है बलिदान। मेरे दोस्त सुनील, मेरे दोस्त सुनील, मेरे दोस्त सुनील, मेरे दोस्त सुनील, हम तुझे याद करेंगे सदा, तू हमारे दिलों से नहीं है जुदा। धन्यवाद। खरंच वाटतंय का आपल्याला की तो आपल्यापासून लांब गेला आहे, शरीराने गेला आहे, परंतु मनाने तो आपल्या सर्वांच्या भारतवासियांच्या खूपच जवळ आहे. असे व्यक्तिमत्व, असं धाडशी व्यक्तिमत्व मिळायला, एक मित्र मिळायला सुद्धा मी माझं भाग्य समजतो. मी माझा वेळ देतो आहे. आता एक जण बोलते माझा वेळ देतो आहे मित्रांनो, तो काहीच नाही, काहीच नाही. त्याच्या पुढं मी खूप क्षुल्लक आहे. तो मला बोलायचा आहे की तुम्ही चित्रपट निर्मिती केलेला आहे, आकर्षण अमुक तुमुक, मी आल्यानंतर आपण खूप मजा करू, चित्रपट जोशमध्ये प्रदर्शित करू. मला असं म्हणायचं की तू खूप गाण्यामुळे फेमस आहेस, कलाकार म्हणून फेमस आहेस, परंतु काही नाही. आज माझा मित्र एवढा मोठा झाला आहे, तुझ्या एवढं कोणच मोठं असू शकत नाही असू शकत, कारण तू तुझं बलिदान दिलेलं व्यर्थ नाही झालं. या पाकिस्तानी अतिरेकी कारवायांना नक्कीच आपले तुझेच बांधव आम्हीच सर्वजण आळा घालण्याचा प्रयत्नच नाही तर आळा घालू. माझं सर्वांना बोलण्याचे शब्द जरा थोडेसे हे होतं आहे, परंतु आमचे लहानपणापासूनचे एक संबंध होते. खूप चांगला असा मित्र मला लाभला होता, खूप मनमिळावू होता. त्याचा स्वभाव खूप चांगला असायचा. कधी असं कुणाला एखाद्याचं नाव संतोष असेल तर त्याला संत्या म्हणणार नाही, हे संतोष अशीच हाक मारणार. पूर्ण गावात त्यानं खूप प्रेमळ असायचा, सर्वांना सांभाळायचा. कुणाला काय अडचण आली. माझ्यासमोरची एक गोष्ट होती की एक मुलगी सायकलीवरनं, लहान मुलगी पडली, तर तो पारावरून उठून एवढ्या वेगात पळत गेला आडत, आणि त्यानं तिला जाऊन पटकरनं उचललं. तिच्या गुडघ्याला लागलं होतं. त्यानं पहिलं तर त्याच्या खिशातला रुमाल काढला आणि त्या रुमालनं तिचं पूर्ण ते जखम त्याने स्वच्छ केली, माती लागलेली. त्यानंतर मला पाणी आणायला सांगितलं. पाण्याने त्यानं ते धुवून घेतलं. नंतर तिला आम्ही घेऊन दवाखान्यात गेलो. पण मला ते लक्षात नाही आलं की मी पळत जावं, परंतु त्याच्या लक्षात आलं की त्या मुलीला आपण उचलावं. तिथं बरेचसे लोक होते की त्याची भावना खूप खूप श्रेष्ठ होती. मैत्रीच्या दुनियेमध्येच नाही तर सहकार्याच्या दुनियेमधला सुद्धा राजा माणूस होता. खूप मोठं सहकार्य त्याने सर्वांना करायचा. आम्ही त्याच्या शेतात गेल्यानंतरसुद्धा त्याला कधी बसत नव्हता. त्याला जर वाटलं की आपल्याला इथे हे लावायचं आहे, त्याला ते लावायचं आहे, त्यानं सतत डिस्कस करायचं आमच्याशी, हे लावायचं. आम्हाला त्या शेतातलं काही कळत बी नव्हतं त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेची गोष्ट, परंतु त्याला त्यावेळेसपासून ती आवड होती. आता सर्व गोष्टी ईश्वर कृपेनं चांगल्या होत्या. त्याचे बागायत वगैरे सगळं व्यवस्थित होतं. आता आल्यानंतर त्याचं फक्त एवढंच होतं की आलं की मी शेतामध्ये लक्ष देणार, कुठंतरी काहीतरी एक छानसा जॉब अजून शोधणार. त्या जॉबमधून मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण, त्या सेंट जोसेफ शाळेमध्ये बार्शीला त्याची मुलं शिकत आहेत, त्यांना चांगलं शिक्षण देणार.
त्यांनासुद्धा मी कुठंतरी असं चांगल्या ठिकाणी एखाद्या चांगल्या पोस्टवर एक अधिकारी होतील, मग ती मिलिटरी असू दे, पोलीस असू दे, त्या ठिकाणीच मी त्यांना ॲडमिशन घेणार, त्यांना तशा पद्धतीचंच एक शिक्षण त्यांना देण्याचा मी प्रयत्न करणार, असं त्याचं आम्हाला सारखं बोलणं असायचं. आमचा मित्र असा होता की त्याचं धाडस तर बघा, तो आल्या त्यानं पहिलं एक फोन केला आमच्या मित्रांना सर्वांना की मी अशी बोर घेतो बार्शीमध्ये आणि मी माझं बांधकाम करण्याचं प्लॅनिंग आहे, मी थोडंसं लोन वगैरे घेऊन ते बांधकाम असं करणार आहे, हे त्यानं असं फोन केला. त्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्याने बोर कुठं घेणार होता, बघा तुम्ही एक योगायोग तरी बघा की माझं मन आणि कसं असेल की जिथं त्याने बोर घेत होता, मी संध्याकाळच्या वेळेस भावाचं घरच आहे माझ्या भावाचं, सख्या भावाचं घर आहे बार्शीमध्ये, त्याच्या समोरच बोर घेऊ लागला होता आणि तिथंच त्याने घर बांधलं. 20 वर्ष आम्ही एकामेकापासून फक्त फोनवर बोलणं किंवा कधीतरी भेटणं असायचं. पण आता एवढा आनंद झाला होता की आपण बालपण बरोबर घालवलं, आता आमचं म्हातारपणही बरोबर घालवावं आणि आम्ही दोघं एकत्रच सतत राहणार, हा एक आनंद माझ्या. परंतु जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. देवाने ही एक गोष्ट नको करायला होती की देव आहे नाही हा गोष्ट ही भाग वेगळा आहे. परंतु माझं नशीब खराब होतं म्हणावं लागेल की तो दोस्त माझ्यापासून मला सोडून अगोदर निघून गेला. त्याने त्याच्या आठवणी शेअर करायचा. दिल्लीमध्ये काही दिवस त्याने CRPFमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याला पुलवामा येथे काही चकमकी चालू आहेत, तिथे त्याची नेमणूक झाली. त्रास झाला त्याला थोडाफार, परंतु तो पण जिद्दी होता. त्रास झाला तर हरकत नाही, परंतु मला जिथं माझी देशसेवा, माझा प्रत्येक भारताचा कुठलाही कोणा असू दे, ते माझं घरच आहे, मी त्या घराला सांभाळणारच, ही त्याची भावना खूप ग्रेट होती. एक शब्द, एक त्याचं एक म्हणणं होतं, नो एक्झिस्टन्स विदाऊट स्ट्रगल केल्याशिवाय अस्तित्व नाही. आणि आपणच या देशाला एक अस्तित्व मिळवून द्यायचं आहे आणि देणार आहोत. आपण जवान आहोत. कोण आपल्या देशाचं, आपल्या मातृभूमीचं संरक्षण आपणच करायचं आहे, ही त्याची भावना खूपच श्रेष्ठ होती. म्हणून आणखी एक त्याचं वाक्य असायचं, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध यश मिळवल्यासारखं आहे. आणि मित्रा, तू पूर्ण यश मिळवून गेलंस. प्रत्येक मानवाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये देशाबद्दल एक भावना तू जागृत करून गेलास. ग्रेट आहेस. पानगावमध्ये तुम्ही चॅनलला बघितलं असेल किती गर्दी होती. कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, या पार्श्वभूमीवर सुद्धा जर त्याच्या प्रेमासाठी जर पानगावमध्ये उभा राहायला जागा नाही, गल्लोगल्लीमध्ये एवढी गर्दी जर होत असेल, उगीच कोण येत नाही. खरंच पानगावमध्ये प्रत्येक घरातून, प्रत्येकाच्या डोळ्यातून त्याच्यासाठी अश्रू पडलेलेच आहेत. आम्ही तर खूपच शोकाकुल झालो. आमच्या प्रत्येक मित्रांना खूप एक धक्का बसला की एवढा चांगला मित्र, एवढा जिद्दी आणि कष्टाळू असा मित्र आमच्यापासून दूर गेला. वर्गामध्ये कधीही कुणाशी न भांडण करणारा, सर्वांशी मन मिळावू वृत्तीने वागणारा आमचा मित्र. संत तुकाराम विद्यालयामध्ये पानगावमध्ये आमचं 5वी ते 10वी एवढं शिक्षण झालं. त्यानंतर आम्ही शिवाजी महाविद्यालय बार्शी
या ठिकाणी 11वीपासून ते बी एपर्यंत आमचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने भरती झाला, लग्न झालं. कोरफळे या ठिकाणची सासरवाडी आहे, त्याची बार्शीमध्येच त्याचे सासरे राहतात. पानगावचा इतिहास असा आहे की त्याचे सासरे पण मुळात एक फौजी आहेत, रिटायर्ड फौजी आहेत. ते एक अभिमानाची गोष्ट आहे. पानगावचा इतिहास असा आहे की तिथं आतापर्यंत 4 लोक शहीद झालेले आहेत. बरेचसे फौजी आहेत तिथं पानगावमध्ये. देशासाठी आणखी काही लोक सीमेवर आहेत. माझ्या वर्गातले माझे मित्रच अजून बरेचसे लोक सीमेवर आहेत. धाडसानं प्रत्येक अतिरेकी कारवाईला उत्तर देत आहेत. मी सर्वांना एकच विनंती आहे माझी, मी सुद्धा माझ्या मुलाला या देशाच्या संरक्षणासाठी त्या मागंपुढं नाही बघणार. माझ्या मुलाला मी पहिलं भरती करण्याचा प्रयत्न करणार. आपणही सर्वांनी विचार करावा की या आमच्या मित्राचं, स्वर्गीय शहीद जवान सुनील काळे यांचं बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये सौख्य नांदलं पाहिजे. सुजलाम सुफलाम असा देश आपला झाला पाहिजे. हे सर्व आहे हे आपल्याच हातात. आपणच आहेत आपल्या देशाचे रक्षण करते. आपल्या मुलांचे भवितव्य आपल्याच हातात आहे. आपल्या देशाचं कणा असणारी जी लहान लहान मुलं आहेत, त्या सर्वांना व्यवस्थित ट्रेनिंग द्या, सांभाळा, जबरदस्त बनवा, जेणेकरून अतिरेकीच नाही तर जगातील कुठलाही देश भारत देशाकडे तिरक्या नजरेनं, वाकड्या नजरेनं बघितला तर डोळं काढण्याची हिंमत आपल्या प्रत्येकाच्या मनगटात आली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं सुनीलला ही श्रद्धांजली आपल्याकडून राहील. नाही व्यर्थ जाणार. संजय मोरे सर, भारत सरकारला विनंती तर आहेच, व्यर्थ ना हो बलिदान. आजच आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब हे सुद्धा त्याच्या घरी येऊन भेट देऊन गेलेले आहेत. आरोग्यमंत्रीसुद्धा त्यांच्याबरोबर होते, पालकमंत्री होते. त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी, उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलून सुनीलच्या बलिदानाबद्दल सर्व चर्चा करण्याचं त्यांचं ठरलेलं आहे. माझा अंदाज आहे की माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेबसुद्धा सुनीलच्या घराकडे सांत्वन करण्यासाठी भेटीला येतीलच अशी अपेक्षा आहे. आज चर्चा होती. म्हणजे हे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचंच नाही आणि जाणारही नाही. ते आहे ते आपल्या हातामध्ये आहे सर्वांच्या. मित्रांनो, खरंच सुनीलबद्दल कितीही बोललो तरी नाही संपणार, कितीही सांगितलं तरी नाही संपणार. कारण त्याच्यासारखा प्रभावीच व्यक्तिमत्व होतं. कुठंही गेला तरी त्याचं इम्प्रेशन पडणारच, एवढं मात्र खरं होतं. वर्गामध्ये सर्वात सुंदर मुलगा सुनील काळे. संत ज्ञानेश्वराचं पहिलं मला आठवतं आहे की आम्ही ज्यावेळेस 7वीमध्ये होतो, संत ज्ञानेश्वर बनवून आम्ही जगदाळे मामांची जयंती 4 फेब्रुवारी, त्या टायमाला तो संत ज्ञानेश्वर होता आणि त्याच्या पालखीतले आम्ही वारकरी होतो. खूप सुंदर दिसायचा. त्याचा फोटोसुद्धा आहे त्यावेळेसचा. त्याला आम्ही कधी कधी म्हणायचं की खूप सुंदर दिसतो, खरंच भाग्य आहेस तुझं. कितीतरी मजेत म्हणायचो आम्ही, मुली तुझ्या पाठीमागे लागतील, असं आम्ही बोलायचो. परवासुद्धा ज्यावेळेस माझा फोन झाला, आमची चर्चा काही गोष्टीत चालायची. खूप आनंद वाटायचा, पण तो निर्वसनीय होता. कधी आम्ही दोघांनीही, किंवा त्याच्या भावांचंही मला माहिती आहे, त्याचे भाऊही व्यसनी नाहीत, तोही नव्हता, माझे भाऊ नाहीत. आम्ही खरंच, आमची फॅमिली, आम्हाला अभिमान आहे
की आम्ही कधीही दोघांनीही व्यसन केलं नाही आणि करणारही नाही, करत नव्हतोही. शिवाजी महाराज त्या रोलमध्ये सुद्धा तो परफेक्ट असायचा. ज्यावेळेस असे काही सांस्कृतिक प्रोग्राम स्कूलमध्ये असायचे, कारण कुठलाही रोल त्याला घेतला तरी तो परफेक्टच बसायचा. माझ्या बाबतीतच त्यांनी परवा बोलला फोनवर 25 मेला की तू खूप म्हणजे आता कलाक्षेत्रामध्ये आहेस, फिल्ममध्ये काम करतोस, असं मला तो बोलला. म्हणलं हो, खूप प्रसिद्ध झालास असंही बोलला. म्हणलं नाही रे, प्रसिद्धीचं काही नाही, करत राहायचं, एक शौक म्हणून, आवड म्हणून, सर्व्हिस तर आहेच आपल्याला. हा मी विचार त्याला बोललो. तो काय म्हणाला की आता माझी बी ड्युटी संपते. मी म्हणलं अजून तू रिटायर होण्यासारखा वाटत नाहीस, अजूनही तू 20 वर्षाचा 16 वर्षाचाच वाटतो. मला आवडेल की तुला हिरो बनवायला. ते गोष्टी मला आठवल्या तर मन गहिवरून येतं. तो हसला आणि मला म्हणला की देशसेवाच माझ्यासाठी चांगली, कॅमेरापुढं बोलता येईल का नाही. मी तुझ्याशी फोनवर बोलताना सुद्धा मला नीट बोलता येत नव्हतं असं तो बोलायचा, परंतु तो खूप चांगला बोलत होता. व्हिडिओ कॉलिंगमध्ये तर मला असं कळायचं की तो एक कलाकार आहे, होईल लगेच. आमचं प्लॅनिंग पण असायचं की अहो तो आला की नंतर आपण असं करूया तसं करूया, ह्या फिल्ममध्ये मी तुला असा रोल देऊ शकतो, चांगलं करू शकतोस तू. अजूनही तू फोटोमध्ये सुद्धा आपण बघताय किती व्यवस्थित दिसत होता तो. चेहरा सुंदर होता, पर्सनॅलिटी चांगली होती, तब्येत छान होती, 2 मुलं आहेत, सोन्यासारखी पत्नी आहे. सर्व गोष्टींचा एक विचार केला तर आईची, वडिलांची, त्यांच्या भावंडांची, पत्नीची मान त्यानं उंच करून गेला आहे. संपूर्ण पानगावकरांची मान त्यांनी उंच केली, शान राखली त्या पानगावची. शिवाजी महाराजांचा इतिहास असणारं पानगाव आहे ते, शहीदांचं पानगाव आहे, ज्यांचा इतिहास खूप मोठा आहे पानगावचा. अशा पानगावची त्यांनी खरंच शान राखली. मित्रा, पुलवामा जिल्ह्यामध्ये जे भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध तर आहेच, परंतु तुझ्या बलिदानाला आम्हा सर्वांचा, आमच्या वंजारी सेवा संघ, त्याचप्रमाणे सर्व बघतायत सर्वांचा आणि माझ्या सर्व पानगावातील मित्रांचा, देशवासियांचा, बार्शी तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील सर्वांचा एक आदराचा सलाम. जय हिंद. धन्यवाद. संतोष केंद्रे सर, रवी संखे सर, बालाजी मुंडे सर, संजय मोरे सर, भाग्यश्री दराडे, जाधवरताई, मी सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आणखी भरपूर लोक आता मला पाहत आहेत की माझं काही गोष्टी बोलणं इकडं तिकडं झालं असेल तर मी सर्वांची माफीसुद्धा मागतो, कारण अशा वेळेस मला खरं म्हणजे लाईव्ह येणं हे मुश्किल होतं, परंतु मी माझ्या मित्रासाठी एक माझ्या मनातले जे काही माझे भाव आहेत ते मी व्यक्त केले. त्यासाठी मी आमचे वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष आहेत राहुलजी जाधव सर, सर्व पदाधिकारी, सर्वांचे आभार मानतो. मी माझा जो मराठी चित्रपट तयार केलेला आहे आकर्षण, तो सुद्धा मी सुनील काळे शहीद जवान यांना डेडिकेट करतो आणि सर्वांनी सुनील काळेला भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी अशी विनंती करतो. त्याच्या आत्म्यास शांती मिळावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं लाईव्ह
आज धन्यवाद.